एक महत्त्वाची बातमी समोर येते सोलापुरातून। सोलापुरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते। तर एकीची प्रकृती गंभीर आहे। दूषित पाण्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचं नातेवाईकांचा आरोप आहे। तर बाबू जगन जीवन राम झोपडपट्टीतील ही धक्कादायक घटना आहे। खासदार प्रणिती शिंदे घटनास्थळी दाखल झाल्यात। सोलापुरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय, तर एकीची प्रकृती गंभीर आहे। दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतील ही धक्कादायक घटना आहे। दूषित पाण्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। सोलापुरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय, तर एकीची प्रकृती गंभीर आहे। दूषित पाण्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जातोय। तर बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतील ही धक्कादायक घटना आहे। सोलापुरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू, तर एकीची गंभीर प्रकृती आहे। दूषित पाण्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईक आणि स्थानिकांचा आरोप आहे। मोदी परिसरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतील ही धक्कादायक घटना आहे। घटनास्थळी भाजपा आमदार देवेंद्र कोठे तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी भेट दिली आहे। आपले प्रतिनिधी वसीम अत्तार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वसीम, सोलापुरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय आणि दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येतोय। काय अधिकची माहिती आहे? त्याच्या निश्चितच सोलापुरात एक धक्कादायक घटना घडलेली आहे। सोलापुरातील 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालेला आहे, तर एका मुलीची प्रकृती जी आहे ते चिंताजनक आहे। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप जो आहे तो स्थानिक नागरिकांनी व नातेवाईकांनी लावलेला आहे। सोलापुरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम नगर झोपडपट्टी जे आहे ते या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे। घटनास्थळी जे आहे ते भाजपाचे आमदार असतील तसेच खासदार प्रणिती शिंदे आहेत व महापालिकेचे अधिकारी यांनी भेट दिलेली आहे। मागील अनेक दिवसापासून जे आहे ते या भागामध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप देखील जो आहे तो यावेळी नागरिकांनी केलेला आहे। महापालिकेच्या प्रशासनाकडून जे आहे ते या संदर्भात जे आहे ते चौकशी सुरू आणि कशामुळे मृत्यू झाला याचा अहवाल आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून माहिती देण्यात येईल। नक्कीच वसीम, गेले अनेक दिवसांपासूनची ह्या समस्या आहे। अनेक दिवसांपासून हे या परिसरातले नागरिक यावरती बोलतायत, तर प्रशासनाकडून काही दखल घेण्यात येते का? निश्चितच पाहिलं गेलं तर हा झोपडपट्टी एरिया जो आहे तो सगळा येतोय आणि ड्रेनेज लाईन असेल किंवा पाण्याची लाईन असेल त्या एकाच ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसलेलं आहे। त्यामुळे ड्रेनेज लाईन मधून पाणी पुरवठा जे आहे तो पाणी केलं जातंय। त्यामुळे वारंवार जे आहे ते या स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केलं, मात्र महापालिकेच्या ज्या अधिकारी खालची होती त्यांनी कुठल्याही प्रकारची याची दखल घेतली नाही। त्यामुळे हा घटना घडल्याचं जे आहे ते आरोप नातेवाईकांनी केलेला आहे। धन्यवाद वसीम, तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीसाठी। तर सोलापुरात 2 पावसाचं पाणी तर घराघराने शिरतंय, मग आम्ही कोणाकडे जायचं? कोणाकडे गेलं तर पण कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही। पाऊस थांबल्यावर येतो असं म्हणतात, मग सगळं गेल्यावर आम्ही कुठं जायचं? किती जणांचा मृत्यू झाला आता इकडे आता दूषित पाणी म्हणा इथं एक झाला, तिकडे समोरच्या गल्लीत एक झाला, आता अजून एक सिरियस आहे, मग कसं करायचं? मेन चौकात काहीतरी चेंबर मधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे। त्या चेंबर मध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतर इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे। परंतु आता जी मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाहीये। त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर त्याचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल। महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल। प्रथमदर्शनी तर एकाच कुटुंबामधल्या 2 व्यक्तींचं म्हणजे किंवा 2 मुलींचं मृत्यू झाल्याचं दिसून येतं। त्यामुळं इन्व्हेस्टिगेशन नंतर हेच कळेल की बाबा पाण्यामुळे तो मृत्यू झाला आहे
का कुठल्या अन्न खाल्ल्यामुळे मृत्यू झालेला आहे, तर त्या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या टीम येऊन या ठिकाणी इन्व्हेस्टिगेट करतील. तत्पूर्वी आम्ही आमच्या डिपार्टमेंट सर्व आरोग्य डिपार्टमेंट असेल, पाणी पुरवठा डिपार्टमेंट असेल आणि ड्रेनेज डिपार्टमेंट असेल, या सर्वांना या ठिकाणी येऊन पाहणी करून जर चेंबरमधून हे कॉन्टॅमिनेशन होत असेल तर ते तत्काळ दूर करण्यासाठी तशा सूचना दिलेल्या आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.